आता आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण काय घेतलंय, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. तर त्याचीच प्रॅक्टिस आपण आता व्यवस्थित समजून घेऊ. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट टू ऍस्पेक्ट टू अकाउंट अँड क्लासिफाय द अकाउंट्स. प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स मध्ये दोन ऍस्पेक्ट असतात, म्हणजे ट्रान्झॅक्शनचा दोन बाजू असतात, दोन साइड्स असतात. तर आपल्याला ते आयडेंटिफाय करायचे, ते फाइंड आउट करायचे. टू अकाउंट म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कोणते दोन अकाउंट आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. अँड क्लासिफाय द अकाउंट, आणि ते अकाउंट क्लासिफाय करायचे. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो. ट्रान्झॅक्शन दिलंय, त्या ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट कोणते, म्हणजे दोन बाजू कोणते, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. त्याच्यात दोन अकाउंट कुठले ते समजून घ्यायचे, आणि क्लासिफाय द अकाउंट, आणि अकाउंट सुद्धा आपल्याला क्लासिफाय करायचे आहे. ठीक आहे. समजून गेलं. ट्रान्झॅक्शन मध्ये काय करायचंय तुम्हाला, आधी त्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कुठले दोन अकाउंट्स, दोन ऍस्पेक्ट इन्व्हॉल्व आहे ते आयडेंटिफाय करा. दोन अकाउंट्स आणि क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. ठीक आहे. नंबर 1, कमेंट्स बिझनेस विथ कॅश 20,000. कमेंट्स बिझनेस विथ कॅश 20,000 म्हणजे 20,000 ने आपण बिझनेस स्टार्ट केला. 20,000 कॅश ने आपण बिझनेस काय केलाय, स्टार्ट केला. आता 20,000 रुपयाने आपण बिझनेस स्टार्ट केला ना. आता याचा दोन ऍस्पेक्ट आहे, म्हणजे या ट्रान्झॅक्शनचा दोन बाजू आहेत, दोन साइड आहेत. आपण 20,000 ने बिझनेस स्टार्ट केला. याचा फर्स्ट ऍस्पेक्ट काय आहे, कॅश कम्स इन बिझनेस. आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करायचा, असं समजायचं आपण बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. ठीक आहे. मग या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट काय होणार आहे, कमेंट्स बिझनेस विथ कॅश 20,000. 20,000 रुपयाने आपण व्यवसाय सुरू केला, याचा अर्थ 20,000 कॅश कम्स इन बिझनेस, म्हणजे 20,000 रुपये कॅश व्यवसायामध्ये आली. म्हणजे एक बाजू काय आहे की 20,000 कॅश कम्स इन बिझनेस, हे झालं ऍस्पेक्ट वर, कॅश कम्स इन. समजलं, हे झालं ऍस्पेक्ट वर. त्याच्यानंतर सेकंड ऍस्पेक्ट, व्यवसाय 20,000 रुपयाने स्टार्ट केला, म्हणजे त्या व्यवसायाला 20,000 दिले कोणी, प्रोप्रायटरने, म्हणजे प्रोप्रायटर इज अ गिव्हर ऑफ कॅश. मग सेकंड ऍस्पेक्ट काय आहे, प्रोप्रायटर इज गिव्हर, प्रोप्रायटर हा कॅश देणार आहे. समजतंय. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन ऍस्पेक्ट आहेत, दोन बाजू आहेत. त्या दोन बाजू तुम्हाला ओळखता यायला आले पाहिजे, आयडेंटिफाय करता आले पाहिजे. इथं जर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 20,000 ने बिझनेस स्टार्ट केला, म्हणजे 20,000 कॅश कम्स इन बिझनेस. 20,000 रुपये कॅश व्यवसायामध्ये आली. ठीक आहे. आणि 20,000 दिले कोणी, ओनर आहे, म्हणजे प्रोप्रायटर इज अ गिव्हर ऑफ कॅश. त्याच्यानंतर नंबर 2, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय 10,000. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय, आपण अजयकडनं 10,000 रुपये किमतीचा माल उधार खरेदी केला. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय 10,000. अजयकडून 10,000 रुपये किमतीचे गुड्स परचेस केले, ते पण क्रेडिट मध्ये. आता अजयकडून 10,000 चे गुड्स परचेस केले क्रेडिट मध्ये. याचा दोन ऍस्पेक्ट आहेत, दोन बाजू आहेत. कसं काय आयडेंटिफाय करणार बघा. नंबर 1, आपण काय परचेस केले, गुड्स परचेस केले, बरोबर. मग 10,000 चे जर गुड्स परचेस केले तर 10,000 रुपये आपला खर्च झाला. म्हणून पहिले ऍस्पेक्ट काय आहे, परचेस इज अन एक्सपेंडिचर, की आपण तो माल खरेदी केला तो आपला खर्च आहे. परचेस इज अन एक्सपेंडिचर. आणि सेकंड ऍस्पेक्ट काय, तुम्ही 20,000 रुपये 10,000 रुपये किमतीचे गुड्स परचेस केले अजयकडनं ऑन क्रेडिट, म्हणजे अजय इज अ गिव्हर ऑफ गुड्स. अजय आपल्याला उधार माल देतोय, अजय इज अ गिव्हर ऑफ गुड्स, अजय इज गिव्हर. हे सेकंड ऍस्पेक्ट झाला. समजतंय. नंबर 3, कॅश सेल ₹7,000. आपण 7,000 रुपये किमतीचा माल कॅश मध्ये विकला. मग आता 7,000 रुपयाचा माल जर आपण कॅश मध्ये विकला, तो विचार करायचा, पण दोन बाजू, दोन ऍस्पेक्ट आहेत. एक, 7,000 रुपयाचा माल आपण विकला, म्हणजे 7,000 रुपये कॅश आपल्याकडे आली, कॅश कम्स इन, हे झालं पहिलं ऍस्पेक्ट.
कॅश कम्स इन. आणि 7,000 रुपयाचं आपण सेल केलं ना, मग सेल हे आपलं इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? इन्कम आहे. मग सेकंड एस्पेक्ट काय? सेल्स इज अन इन्कम. आपण माल विकला, आपलं इन्कम झालं. नंबर 4, रिसिव्ड कमिशन ₹500. आपल्याला 500 रुपये कमिशन मिळालं. 500 रुपये कमिशन मिळालं. मग 500 रुपये कमिशन मिळालं, हे अगदी 2 एस्पेक्ट आहे. कमिशन मिळालं म्हणजे कॅश आपल्याकडे आली. 500 कॅश कम्स इन. कॅश आपल्याकडे आली. 500 कॅश कम्स इन. बरोबर. आणि 500 रुपये मिळाले कशाचे? सॉरी, किती? 500 रुपये मिळाले कशाचे? कमिशनचे मिळाले ना. मग मिळालेलं कमिशन इन्कम आहे का एक्सपेंडिचर आहे? इन्कम आहे. मग सेकंड एस्पेक्ट काय आहे? कमिशन रिसिव्ड इज अन इन्कम. मिळालेलं कमिशन हे आपलं इन्कम आहे. पेड रेंट ₹800. आपण 800 रुपये रेंट पेड केले. मग आता 800 रुपये रेंट पेड केले आपण, 800 रुपये भाडं दिलंय आपण. याच्यात 2 बाजू कोणत्या आहेत? 2 एस्पेक्ट कोणते सांगा बरं आता. एक तर रेंट पेड केलं म्हणजे रेंट आपण जो दिला तो आपला खर्च आहे. रेंट इज अन एक्सपेंडिचर. आपण जे रेंट पेड केले तो आपला एक्सपेन्स आहे, खर्च आहे. आणि रेंट पेड केलं म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली. कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. हे झालं सेकंड एस्पेक्ट. समजतंय? ते या पद्धतीने प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये 2 एस्पेक्ट असतील, ते तुम्हाला आयडेंटिफाय करावे लागतील. मिनिमम 2 एस्पेक्ट असतील. समजतंय? त्याच्यानंतर काय करायचंय? 2 अकाउंट. आता 2 एस्पेक्ट आहे तर 2 अकाउंट आयडेंटिफाय करा. जसं आता पहिला ट्रान्झॅक्शन कमेन्स बिझनेस विथ कॅश, याचा 2 एस्पेक्ट होते. कॅश कम्स इन अँड प्रोप्रायटर इज अ गिव्हर. मग याचा कोणते 2 अकाउंट आहे? एक तर कॅश कम्स इन म्हणजे कॅश अकाउंट इन, आणि प्रोप्रायटर इज अ गिव्हर ऑफ कॅपिटल. प्रोप्रायटर हा देणार आहे, गिव्हर आहे. 20,000 कोणी दिले? ओनरने दिले ना. मग ओनर बिझनेसला जो पैसा देतो त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. मग सेकंड अकाउंट कोणते? कॅपिटल अकाउंट. नंतर परचेस गुड्स ऑन क्रेडिट. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय 10,000. अजयकडनं 10,000 गुड्स परचेस केले क्रेडिट मध्ये. मग 2 एस्पेक्ट होते. एक परचेस इज अन एक्सपेंडिचर अँड अजय इज अ गिव्हर. मग परचेस इज अन एक्सपेन्सेस. परचेस हा आपला खर्च आहे. मग कोणता अकाउंट घेणार आहे? परचेस अकाउंट. आणि गुड्स कोणी दिले आपल्याला? अजयने दिले. अजय इज अ गिव्हर. मग सेकंड अकाउंट कोणते? अजय अकाउंट. कॅश सेल 7,000. आपण 7,000 रुपये किमतीचा माल कॅश मध्ये विकला. याचा 2 एस्पेक्ट होते. एक तर कॅश कम्स इन आणि सेल्स इज अन इन्कम. मग कॅश कम्स इन, कॅश कम्स इन तर पहिला अकाउंट येईल कॅश अकाउंट, आणि सेल्स इज अन इन्कम. मग सेकंड अकाउंट कोणतं तयार करणार? सेल्स अकाउंट येईल. रिसिव्ड कमिशन 500. कॅश कम्स इन, कमिशन रिसिव्ड इज इन्कम. मग कॅश कम्स इन, कॅश आपल्याकडे आली. मग एक अकाउंट कोणता अकाउंट येईल? कॅश अकाउंट. ठीक आहे. आणि कमिशन इज अन इन्कम. मिळालेलं कमिशन इन्कम आहे म्हणून सेकंड अकाउंट कोणते घेणार? कमिशन अकाउंट घेणार. समजतंय ना? रेंट पेड ₹800. आपण 800 रुपये रेंट दिलं. मग ते रेंट इज अन एक्सपेन्सेस, कॅश गोज आउट. रेंट इज अन एक्सपेन्सेस. आपण जे रेंट पेड केले तो आपला खर्च आहे. मग एक अकाउंट कोणतं तयार होईल? रेंट अकाउंट. आणि रेंट पेड केलं म्हणजे कॅश आपल्याकडून गेली, कॅश गोज आउट. मग सेकंड अकाउंट काय? कॅश अकाउंट. तर या पद्धतीने तुम्हाला ट्रान्झॅक्शनचे 2 एस्पेक्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजे आणि त्याच्यात कोणते 2 अकाउंट आहे ते तुम्हाला समजले पाहिजे. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. अकाउंटचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याचं बरोबर हे 2 एस्पेक्ट आहेत, 2 अकाउंट आहेत. आता या अकाउंटचं क्लासिफिकेशन करायचं आपल्याला. पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये. कॅश अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट. परचेस अकाउंट अजय अकाउंट. कॅश अकाउंट सेल्स अकाउंट. कॅश कमिशन रेंट कॅश. आणि अकाउंट जर क्लासिफाय करता आले तर तुम्हाला रूल अप्लाय करता येईल.
मग अकाउंट क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करायचे ते आपण आधी बघितलंय. याचा आधीच लेक्चर होतं आपलं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. त्याच्यामध्ये पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंट आपण समजून घेतलो. समजलंय कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम.